लाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. जिल्हा परिषद निवडणुकीकरता अजित पवारांच्या बैठका, अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखती. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर उपस्थित. छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी नाचवल्या तलवारी. अभिजित जीवनवालवर गुन्हा दाखल. संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्यानं चर्चांना उधाण. सोलापूर महानगरपालिकेतील भाजपच्या विजयानंतर शहरात बॅनरबाजी. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय. व्यक्ती हरली, पार्टी जिंकली. बॅनरमधून सुभाष देशमुखांना टोला लगावल्याची चर्चा. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू, 1 महिला गंभीर जखमी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेले हल्ले सुरूच. आणखी एका हिंदूची हत्या. कर्मचाऱ्याला वाचवण्याकरता आलेल्या हॉटेल व्यावसायिकाची जमावानं केली हत्या. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय. बांगलादेशचा केला 18 धावांनी पराभव. विहान मल्होत्रानं केले 4 गडी बाद. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज तिसरा वनडे सामना. मालिका विजयाचं भारतासमोर आव्हान. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत. महापालिका निवडणुकीनंतर अजित पवार झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांकरता सज्ज झालेले आहेत. आगामी निवडणुकांसंदर्भात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. या संदर्भात पुण्यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर यांच्यासह दौंड, इंदापूर, भोर, राजगुरुनगर अशा सगळ्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते बैठकीकरता उपस्थित आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित जिल्हा परिषदेसाठी सुद्धा एकत्र लढतील अशी शक्यता आहे. अजून त्याविषयीची घोषणा झालेली नाही. गेल्या 25 वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता आहे. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढतात का, तसा निर्णय होतो का हे बघायचं आहे. अशातच पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा अजित पवारांच्या हस्ते सत्कार होण्याची सुद्धा शक्यता आहे. सध्या ते जिल्हा परिषद निवडणुकीकरता स्वतः मैदानात उतरलेत आणि सध्या इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत. पुढे जाऊया. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीकरता मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे. त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं याकरता मोर्चे बांधणी करतायत. मोहिते पाटील यावेळी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेमकं तिकीट कुणाला मिळतं हे बघावं लागेल. सोलापुरामध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या गावगाड्यावर बघायला मिळते आहे. झेडपी निवडणुकीकरता सगळेच पक्ष झटून कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे भाजप. भाजपच्या वतीनं माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि गणांमध्ये बैठका सुरू केल्या आहेत.
तालुक्यातील सगळ्यात मोठा गट असणाऱ्या कासे गावामध्ये नुकतीच त्यांनी बैठक घेतली। दरम्यान पक्ष आदेशानुसार थेट पक्षावर अथवा महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये घेऊ असं त्यांनी जाहीर केलं। आमच्या पुढे अडचण अशी आहे की काही मित्र पक्ष आहेत, उद्या जर काही वर्ण आम्हाला सांगितले की बाबा महायुती म्हणून तुम्ही पुढे जावा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या पक्षाला घेऊन सुद्धा तुम्हाला पुढे जायचा आदेश दिला तर काही जागा त्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या चिन्हावरती लढावे लागतील। तो हा सगळा अजून जर तरचा विषय आहे। आता आम्ही अर्ज घेतोय, लोकांची छाननी करतोय, त्याचं उद्या प्रदेश कार्यालयाकडे ते अर्ज पाठवून दिले जाणार आहे। त्याच्यानंतर त्याला मान्यता घेतल्यानंतर कुणी कुठल्या ह्याच्यावर लढायचं हा निर्णय होईल। 2 दिवसात त्याला निर्णय केला जाईल। अमरावती पालिकेत भाजपला रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाची साथ घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाहीये। यावरून आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपला डिवचलंय। राणा दाम्पत्याने भाजपचा व्यवस्थित गेम केलेला आहे। आता भाजपकडे राणांसमोर लाचार्यासारखं जाण्याशिवाय पर्याय नाही असा टोला यशोमती ठाकूर यांनी भाजपला लगावला। ठाकूर या लवकरच भाजपमध्ये येणार असल्याने त्याच काळजीपोटी त्या बोलत आहेत असं राणा दाम्पत्याने ठाकूरांना टोला लगावला। रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमाननी व्यवस्थित शिस्तीत भाजपचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। मला असं वाटते ताई तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहित आहे तुम्ही कसे भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। काही महिन्यामध्ये यशोमतीताई ठाकूर भाजपमध्ये येणार आहे। त्यांना वाटते की कुठे आपला भाजपवर अन्याय नाही झाला पाहिजे, भाजपचं कुठं काही कमी नाही झाला पाहिजे। भाजपला नेहमी मोठ्या प्रमाणात पक्ष तो वाढला पाहिजे भारतीय जनता पार्टी, अशी काळजी यशोमतीताईला आहे आणि त्याच काळजीपोटी त्या कळकळीची विनंती करताय की भारतीय जनता पार्टी हा आता येणाऱ्या काळात माझा पक्ष राहणार आहे, मी त्या पक्षामध्ये येणार आहे, म्हणून त्या भारतीय जनता पार्टी त्या काळजी करताय। वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीनं 71 जागांचा स्पष्ट बहुमत मिळवलेला आहे। असं असलं तरी भाजपने ऑपरेशन लोटस राबवून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे। या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतीये। बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला। असले धंदे करू नका अशा भाषेत भाजपला इशारा त्यांनी दिलाय। माझा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो। यावेळी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात। 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं 42 कोटी 60 लाखाचं। आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली MMRDA। महापालिकेच्या निवडणुकांच्या निकालानंतर अनेक ठिकाणी भाजपचाच वर्चस्व बघायला मिळतोय, पण काही ठिकाणी भाजपला सुद्धा कुणाशी ना कुणाशी तरी हातमिळवणी केल्याशिवाय पुढे काही जाता येणार नाही, सत्ता स्थापन करता येत नाही। तर अशी कुठली महापालिका आहेत? भिवंडी निजामपूर एक महापालिका आहे, उल्हासनगर एक महापालिका आहे, मालेगाव ही एक तिसरी महापालिका आहे। कोणत्याही युती किंवा आघाडीला पूर्ण बहुमत तिथं मिळालेलं नाही, त्यामुळे सध्या सत्तेच्या सारीपाटावर सध्या जुळवाजुळव सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघूया सविस्तरपणे। सगळ्यात आधी बघूया आपण मालेगावामधली स्थिती। एकूण जागा आहेत 84, बहुमताचा आकडा आहे 43। सगळ्यात जास्त जागा जर मालेगावात मिळाल्या असतील तर त्या MIM पक्षाला मिळाल्यात। 35 जागा MIMला मिळाल्यात, पण MIMला सुद्धा कुणाची तरी मदत लागणारच आहे, कारण त्यांच्याकडे 43चा आकडा नाही। त्याच्या खालोखाल
21 जागा आणि 18 जागा शिवसेनेला. त्यामुळे आता युती कशी होते हे बघावं लागेल. ही अशी जुळवाजुळव जर केली तर 58 जागा होत आहेत. भिवंडी निजामपूर बघा, भिवंडी निजामपूर या महापालिकेमध्ये एकूण 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा आहे 46. भाजपला मिळाल्यात 22, सगळ्यात जास्त काँग्रेसला मिळाल्यात 30. त्यामुळे भाजप, शिंदेची शिवसेना तरी आकडा होतो 34. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष किंवा काँग्रेस किंवा इतर कुणाची तरी मदत घ्यावीच लागणार आहे. आता बघा, तिसरी महापालिका उल्हासनगर महापालिका. तर भिवंडी निजामपुरामध्ये आधी आपण बघूया दुसरं समीकरण काय असू शकतं. बहुमताचा आकडा आहे 46. जर भाजप पुढे नाही आले आणि काँग्रेसकडे सगळ्यात जास्त जागा आहेत 30 जागा, तर काँग्रेसच्या 30 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 जागा, अशा 42 होत आहेत. तरी त्यांना काही नगरसेवकांची गरज लागणार आहे. इतरचा आकडा 13 आहे. आता आपण उल्हासनगरकडे जाऊया. उल्हासनगरमध्ये एकूण जागा आहेत 78, बहुमताचा आकडा आहे 40. आणि इथे फार मोठी जुळवाजुळव नाही करावी लागणार आहे, कारण भाजप आणि शिंदेची शिवसेना, भाजपला 37, शिंदेच्या शिवसेनेला 36 असा आकडा आहे. काँग्रेसने फक्त 1 जागा जिंकली, इतर पक्षाच्या 4 जागा आहेत. फक्त जर शिवसेनेला आपली सत्ता स्थापन करायची असेल, इतरांना सोबत घेऊन 40 बहुमताचा आकडा होतोय. त्यामुळे असंही एक समीकरण समोर येऊ शकतं. पुढे जाऊया. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, सगळ्यांनी ठरवलंय. नगरसेवकांना कोंडलंय तरी संदेश जाऊ शकतो. आमदार फोडले त्यांना नगरसेवक कोंडावे लागतायत असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत रोज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलतात, तसं ते आजही बोलले. आणि आजच्या दिवशी त्यांनी भाजपवर शरसंधान साधलेलं आहे. विकासाच्या नावावर नगरसेवकांना बाहेर काढा असं राऊत म्हणाले. पडद्यामागे अनेक हालचाली घडतायत असं राऊतांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्याने आपले नगरसेवक शिंदेंनी